मंडळी आपण निघालोय कुर्ता बिर्ता घालून. आता आपण पालखी आणत झाले. पालखी ऑलरेडी अर्धवट आलेली आहे. ठीक आहे, आपण हार बीर आणायला गेलो त्यामुळे लेट झालेला. पंड्यावर फालतू गेलो. रात्री मजा आली ना. जोगर प्रभात या जराने नाश्ता करायला नाश्ता का आपण हे बुंदी कुठे झाली कुठे झाली पालखी बघायला झाली. चल मग चल इकडे 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 वरून ये. तब्येत बरोबर नसते. हा दे एवढीशी कुठे मोठी दे जरा. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज पालखीचा दिवस आहे. आज आपल्याकडे पालखी येणार आहे. तर आपण आता चाललो आहे. पहिलं रात्री सगळं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आधीच्या ब्लॉगमध्ये, की रात्री सगळं खेळाचा सगळा सीन चाललेला. तर खूप लेट झालेलं. तर आपण लवकर उठून पहिलं 6:30 उठवलं पप्पाने. आपण पहिलं चाललो आहे दापोलीला हार आणायला. ते सगळं घेऊन मग लवकर आपल्याला देवाकडे जायचं आहे, देव आणायला. ठीक. तर एकटेच चाललो आहे, सोबत कोण नाही. बघूया, खूप थंडी असेल म्हणून मी हेल्मेट कॅरी करतोय, गार नको लागायला म्हणून. तर चलूया, बघा आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. केलेला तुम्हाला नव्हतं माहिती वाटतं. मंडळी आपण निघालोय फुल कुर्ता बिर्ता घालून. आता आपण पालखी आणत झाले. पालखी ऑलरेडी अर्धवट आलेली आहे. पण ठीक आहे, आपण हार बीर आणायला गेलो त्यामुळे लेट झालेला. गावचं क्लायमेट बघा, एक नंबर वाटतं, एक नंबर. पंड्यादा आवाज कोण दिला मग एवढ्या मोठ्या? मला वाटलं त्यानेच दिला. चला, आपल्यावर काका पण आहेत. रुपया दे बाप्पा. हा ना बाप्पा, देऊ पुसतोय. हा देतो ना बाबा. आतमध्ये लावू नको भावा, काम मारे. त्याला आताच देतो तो. पुढे गेलं राहू दे. बघितले मी व्हिडिओ तुझ्या. तुला संध्याकाळी करतो फोन.
नको विलास नको टाकू भाई भासतील बिसतील. बोटीवर अटका पडला तर तो गाडीवर नाही बसणार. म्हणजे आता पालखी ते विजय कंटिन्यू झाले. पंड्याला फालतूगिरी रात्री मजा आली ना. शुभ प्रभात. या सर्वांनी नाश्ता करायला. नाश्ता का आपला नाश्ता शेवबुंदी प्रसाद आहे नाश्ता आहे. शिरा नाही वाटतं यावेळी. नवीन नवीन काहीतरी दरवर्षी वेगळा. फेक फेक अरे नको ती बाहेर थांब. कुठे चालली कुठे चालली. पालखी बघायला चालली. चल मग चल इकडे 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 वरून ये. इकडे वरून ये. चला आत धरा एक बघा आता. आला तुझ्याकडे. पुढे जा पुढे पुढे अशी उलटी फिरव. इथून लावतो इथे इथूनच लाव. अजून पुढे जाऊ दे ना. उलटीच लागली येड्या तरी पण. अशी इथून तिकडे वाजत गेली पाहिजे. अजून पुढे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हा बस. हिरो गावकरी. कसला गावकरी. टोपी कुठे. टोपी राहत नाही. टोपी राहत नाही. पैसे नाही आली. म्हणजे आपल्याकडे पण
बसले आपण. थोडीशी मागे घे, उचल आणि मागे घे. उचल बस. हा बस बस बस. या इकडे. नोकरीमध्ये जॉबमध्ये तुमचे जनाजवळ आपल्या हातचे वटीवर ते सुद्धा मान्य करून घ्या. पालकडच्या आत्याचे काय आईचं नाव तब्येतीने घरामध्ये मुलांना पैसा झाले लोक आता इथले काम परिपूर्ण होते आणि तब्येत बरोबर नसते तब्येत घरी नसते त्या निमित्त दादा आपल्या सुद्धा मान्य सुद्धा इथलं काम परिपूर्ण होते आणि त्यांच्या पाठीवर उभा राहून साधं त्यांच्या हाक्याला नाव त्याची इच्छा पूर्ण होते आणि शाल आणि मान्य करूया शिवाय म्हणाले बाय म्हणून प्रेमाने प्रेमाने लक्ष द्या. मंदिरात
जय बाई शिव शंभू महादेव आपल्या सर्व कुटुंबातील परिवार येण्याचा तो सुद्धा मान्य करून शंभू महादेव त्यांना जे मुंबईला घरामध्ये काय विघ्न असे दूर करून भावाचा वाद निवारण करून सुख शांती प्रमाणे तुमच्या चरणाचा हात सुद्धा मान्य सुखा संभाला महादेव. आता हा आपला हे वाजवा वर गेला. वाजव रीत वाजव. वाजव ना.
काय काय लावलंय? नाही संपला कलरच नाही तर माझ्या हातात. इथे माहिती बा होळी 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 खेळते खुशी. ए खिडकीत दाखव एकदा खुशी. बाबा कुठे आहेत? तर मंडळी आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. मध्ये आलो आम्ही, जेवलेलो आणि झोपलेलो, त्यामुळे असं दाखवण्यासारखं नव्हतं. पालखी आपल्याकडून पुढे कंटिन्यू झाले. नेहमी आपण संध्याकाळी जातो, पण ह्यावेळी काही कारणास्तव लवकर जायचं. तर सगळी पब्लिक तयार आहे. पंकजा इकडे केतन आहे, त्याला विचार 4 व्हीलर आहे. आता प्रवासामध्ये जेवढं जे काय असेल ते बघा. 400 किलोमीटर म्हणजे आपण नाश्ता करायला थांबलो. हॉटेल कल्पतरू म्हणून आहे. केतन मागे 15 मिनिटावर ते मनीष दुसऱ्या रस्त्याने येईल. एकदम फुल वन साईड वाढलेलं आहे, कारण की ट्रॅफिक खूप आहे ट्रॅफिक प्रमाणात. वडापाव सांगितलेलं आहे, म्हणजे आता वैतागाला. जाताना एवढं काय वाटलं नाही, पण येताना मुंबईला खूप हालत खराब आहे. आणि आपले विलास सगळा काउंटरला आहे. तर मंडळी आम्ही मुंबईला जायला निघालेलो. मुंबईला पोचलो देखील. ब्लॉगचा एंड करता आला नाही. म्हटलं गावी पालखी नाचवायला तर नव्हतो, पण ॲटलिस्ट ती व्हिडिओ तर टाकू शकतो, म्हणून तुम्हाला एक झलक म्हणजे आम्ही कशी नाचवतो एंडला. म्हणजे सगळी दोन्ही वाड्यातली तिन्ही वाड्यातली घरं घेऊन झाल्याच्या नंतर पालखी आमच्या इथे पडालवाडीमध्येही अशा प्रकारे नाचवली जाते. हे जे सजवलेलं आहे, हे जे फटाके आहेत म्हणा, किंवा हे सगळ्यांनी मिळून म्हणजे सजवण्याचं खास हे आय थिंक पडालवाडी नाही म्हणजे पडालवाडीतलेच आपले सगळे भाऊबंद ते सगळे सजावटीची सगळी मेहनत घेतात. खूप छान पद्धतीने सजवले, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान पद्धतीने पालखी नाचवली जाते. मजा येते. ह्यावेळी आम्ही मिस केलं की आम्ही नव्हतो पालखी नाचवायला, पण ठीक आहे. नेक्स्ट काही कारणास्तव आम्हाला लवकर निघावं लागलं आहे. ह्याच्यापुढे काळजी घेऊ की लवकर नाही निघायचं, म्हणून पुढच्या वर्षी नक्की अशा चांगल्या पद्धतीने आपण पालखी नाचू. आणि ब्लॉगचा एंड मी इथेच करतो. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढच्या वर्षी वर्षभर पुढच्या वर्षी म्हणजे आता वर्षभर आपल्या देवाची आपल्याला वाट बघावी लागेल. तर